नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते। तुमची पुढची किस्त अडकणार की मिळणार हे आता येत्या काही दिवसांत ठरणार आहे, कारण सरकारला तब्बल 17 लाख शेतकऱ्यांचा डेटा अपूर्ण आढळला आहे। तुमचे नाव या यादीत तर नाही ना? आणि तुमची 2000 रुपयांची किस्त वाचवण्यासाठी तुम्हाला 30 एप्रिल 2026 पूर्वी काय करावे लागेल हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। वेळ खूप कमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारने आता PM किसान योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत। पोर्टलवर तपासणी केली असता सुमारे 16.98 लाख शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण श्रेणीत दिसून आली आहे। कृषी विभागाचे मुख्य सचिव रवींद्र यांनी यावर कडक निर्देश दिले आहेत की या सर्व शेतकऱ्यांचे पुन्हा पडताळणी म्हणजेच रिव्हेरिफिकेशन केले जावे। जर 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर या 17 लाख शेतकऱ्यांना योजनेच्या लाभार्थी यादीतून कायमचे बाहेर काढले जाईल, म्हणजे तुम्हाला पुढची कोणतीही किस्त मिळणार नाही। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यासाठी कुठे जावे लागेल, तर आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला कुठेही लांब जाण्याची गरज नाही। तुमच्या स्वतःच्या गावात आता किसान रजिस्ट्री ही विशेष मोहीम राबवली जात आहे। कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी तुमच्या गावात शिबिर म्हणजेच कॅम्प लावत आहेत। तिथे जाऊन तुम्हाला तुमची जमिनीची माहिती, गाठा संख्या आणि इतर कागदपत्रे अपडेट करायचे आहेत। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ID दिली जाईल। हा ID भविष्यात तुमची सरकारी ओळख असेल आणि त्याद्वारे सर्व योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील। लक्षात ठेवा, ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 ही आहे। जर या तारखेपर्यंत तुमची नोंदणी किंवा पडताळणी झाली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद होईल। त्यामुळे उशीर करू नका। आपल्या क्षेत्रातील शिबिरांमध्ये जाऊन आपली जमिनीची कागदपत्रे आणि आधार कार्ड सोबत घेऊन जा आणि आपली माहिती अपडेट करून घ्या। सरकारचा हा निर्णय केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवावा यासाठी घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, तुमची किसान रजिस्ट्री पूर्ण झाली आहे का आणि तुम्हाला तुमचा युनिक ID मिळाला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही विचारा। अशा शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।